हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी इथं ब्लाऊज शिवायला घेतला आहे. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता की मी ह्या ब्लाऊजची कटिंग करून ठेवणार आहे. तर त्याच प्रकारे मी म्हणजे रात्री कटिंग करून ठेवला होता व आता मी स्टिच करत आहे. तर एक ब्लाऊज मी पूर्ण दिवसात स्टिच करून झाला होता व हे अर्धाच बाकी होता. मग मी संध्याकाळी स्टिचिंग करायला घेतलं होतं. तर दोन्हीही 4 टक्स ब्लाऊज होते. तर मी टक्स मारून हा ब्लाऊज पुढचा भाग कंप्लीट केला होता. तसेच आता आयहुकसाठी पट्ट्या लावत होते. तर सध्या हे खूप बिझीचं शेड्यूल चालू आहे. तर शेतातसुद्धा मला जायला जमत नाही. मी घरीच असते, पूर्ण दिवस कटिंग करते, शिवते, हेच माझं रुटीन चालू आहे. तसेच 26 जानेवारीसुद्धा जवळ आली आहे व माझी मुलगी ही बाहेर शाळेत जाते. तर तिच्यासाठीसुद्धा मला वेळ काढायचा आहे, कारण त्यांच्या शाळेत 26 जानेवारी निमित्ताने काही कार्यक्रम ठेवला आहे व तिच्यासाठी मला काही गोष्टी करायच्या आहेत. किंवा तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तिने भाषणसुद्धा घेतलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार तर पुढच्या व्लॉगमध्ये. तसेच ती म्हणजे आईवडिलांना सोडून बाहेर गावी कशा प्रकारे राहते, कशा आनंदाने. आम्हाला तर तिची आठवण खूप येते, पण तरीसुद्धा नाईलाजाने आम्ही तिला पाठवतो व तीसुद्धा आनंदाने मुलींसोबत राहते, शिकते. तर पुढच्या भविष्यासाठी म्हणजे आयुष्यात तिला कधीही एकटी राहायला नाही, मग ते पुन्हा काही आठवणार नाही, यासाठी मी तिला बाहेरगावी शिकायला म्हणजे वसतिगृहात ठेवले आहे. तर तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवेन. तर आम्ही 26 जानेवारीला जाणार आहोत. तसेच एका मुलीची आठवण ही वेळोवेळी येत असते, पण तरीसुद्धा म्हणजे एक लहान मुलगी माझी घरी राहते, तर तिला मी जेवू घालते किंवा तिचं काहीही करते, तर मला तिची आठवण खूप येते. पण तरीसुद्धा म्हणजे मी थोडं असं मनात कुठंतरी टोचतं, पण काय करावं, शेवटी नाईलाजाने तिला मी पाठवते व ती खूप आनंदात राहते. तर तुम्हाला मी दाखवेन. तसेच मी इथं पटकन ब्लाऊज शिवायला घेतला आहे, जेणेकरून हा माझा ब्लाऊज लवकरात लवकर कटिंग स्टिचिंग होऊन म्हणजे कस्टमरांना वेळोवेळी म्हणजे ब्लाऊज देता येईल यासाठी. तर आमच्या गावात लग्न आहे, त्यासाठीच कस्टमराची खूप गर्दी झाली आहे. तसेच पाहायला गेलं तर तसे माझे आता जवळजवळ ब्लाऊज कंप्लीट होत आले. तर आता मला 2-3च ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहे, ते पण डिझाईनचे आहेत. डिझाईन असले की खूप कंटाळवाणं वाटतं नाही का. साधे असले म्हणजे पायपिंगचे, बिना डोरीचे, तर शिवायला खूप सोपं जातं. पण डिझाईनचे असले की मग शिवायलाही कंटाळा येतो आणि त्यांना टाईमसुद्धा खूप जास्त लागतो आणि कस्टमर मग शिलाई देताना इतके का असे करतात. पण किती म्हणजे हे किचकट काम आहे ते जे टेलर लोक आहेत त्यांनाच माहिती असेल. तर अशा प्रकारे माझा हा ब्लाऊज शिवून कंप्लीट झाला होता. तर तुम्ही बघू शकता, मी सिंपल पायपिंग लावून हा ब्लाऊज रेडी केला आहे. तर आय होप की कस्टमरला आवडेल. तसेच हा दुसरा की जो आधीच मी शिवून ठेवला होता. तर अशा प्रकारे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्ही बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करत जा, म्हणजे मलासुद्धा उत्साह येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.